Hello students, in the previous video lecture we have seen the nomenclature of alcohols and phenols. रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नोमेनक्लेचर इथरच आपलं त्या ठिकाणी राहिलं होतं. तो आज आपण त्या ठिकाणी पार्ट जो आहे तो फिनिश करणार आहोत. आता इथर जे आहे ते इथरचे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन असेल, डेफिनेशन असेल ते आपण सुरुवातीला बघितलेले आहे. फक्त त्याचं नोमेनक्लेचर जे आहे ते बेसिकमध्ये नोमेनक्लेचर फक्त राहिलं होतं. ते नोमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो आज आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता याच्यामध्ये कॉमन नेमिंग असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं IUPAC नोमेनक्लेचर असेल, दोन्ही पण त्या ठिकाणी आपल्या नोमेनक्लेचर त्या मॉलिक्यूलना असाइन करायचे आहेत. आता यामध्ये जर बघितलं पहिलाच मॉलिक्यूल बघा, या पहिल्या मॉलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आहे, एका साईडला CH3 आहे, पुन्हा त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम आणि पुन्हा CH3 आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला कॉमन नेम डिफाईन कसं करायचं आहे बघा. कॉमन नेम डिफाईन करताना आता हा जो तुमचा एक मिथाईल ग्रुप आहे आणि हा एक मिथाईल ग्रुप आहे, दोन्ही पण मिथाईल ग्रुप सिमिलर आहेत आणि त्याची कनेक्टिव्हिटी कशाला आहे, ऑक्सिजनला. ठीक आहे. दोन मिथाईल ग्रुप असल्यामुळे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रिफिक्स जो आहे तो प्रिफिक्स काय लावायचा, तर डाय हा प्रिफिक्स त्या ठिकाणी यूज करायचा आहे. हा त्या ठिकाणी मी डाय जो आहे तो डाय या ठिकाणी डिफाईन करतो. डाय देन मिथाईल ग्रुप आहे दोन अटॅच, डाय मिथाईल देन पुढे इथर, डाय मिथाईल इथर, हे त्याचं काय राहील, कॉमन नेम. आता IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नोमेनक्लेचर जे आहे ते नोमेनक्लेचर डिफाईन करताना कसं नोमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 11th स्टँडर्डमध्ये आपण बऱ्यापैकी सगळेच फंक्शनल ग्रुप जे आहेत ते सगळ्या फंक्शनल ग्रुपचे नोमेनक्लेचर थोडक्यात आपण बघितलेली होती. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं एकाला आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर पॅरेंट चूज करावं लागेल आणि एकाला सबस्टिट्यूट त्या ठिकाणी चूज करावं लागतं. आता त्यामध्ये आपण डेफिनेशनमध्ये डिफाईन केले बघा, अल्कॉक्स डेरिव्हेटिव्ज असतात कशाचे, तर हायड्रोकार्बनचे ते त्या ठिकाणी हे इथर जे आहेत ते अल्कॉक्झी डेरिव्हेटिव्ज असतात. मग याच्यामध्ये एक जो आहे तो अल्कॉक्झी सबस्टिट्यूएंट असतो आणि एक जो आहे तो त्या ठिकाणी पॅरेंट राहतो. म्हणजे पॅरेंट चेन जे ते पॅरेंट चेन त्या ठिकाणी काय राहणार आहे, ॲलिफॅटिक राहणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हा तुमचा एक सबस्टिट्यूएंट कन्सिडर करतो मी या ठिकाणी, हा त्या ठिकाणी काय आहे, सबस्टिट्यूएंट आहे आणि हा त्या ठिकाणी काय राहणार, पॅरेंट आपल्या नेहमीप्रमाणे लॉंगेज चेन जी असेल ती लॉंगेज चेन त्या ठिकाणी काय करायची, डिसाईड करायची. ठीक आहे. लॉंगेज चेन इथं काय डिसाईड करायची काही गरज नाही, एकच कार्बन ॲटम आहे, मिथेन हा पॅरेंट झाला आणि हा तुमचा ग्रुप जो आहे अल्कॉक्झी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हा मिथेन आहे, मिथेनचं काय होईल, मिथॉक्झी मिथेन, हे त्याचं काय राहील, IUPAC नेम मिथॉक्झी मिथेन. ठीक आहे. लक्षात आलं का बघा नोमेनक्लेचर. पॅरेंट आपला मिथेन आहे आणि सबस्टिट्यूएंट कोण आहे, तर मिथॉक्झी ग्रुप आहे. लॉंगेज चेन सिलेक्ट करायचे आहे पॅरेंट म्हणून आणि सबस्टिट्यूएंट जो आहे तो सबस्टिट्यूएंटमध्ये मिनिमम नंबर ऑफ त्या ठिकाणी काय असणार आहे, तर कार्बन ॲटम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा स्ट्रक्चर. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी काय दिसतं आहे, ऑक्सिजन ॲटम, या साईडला इथाईल ग्रुप आहे आणि या साईडला सुद्धा इथाईल ग्रुप आहे. वरती जसं आपण नोमेनक्लेचर डिफाईन केले त्याचप्रमाणे इथं याचं नोमेनक्लेचर राहणार आहे. ठीक आहे. नोमेनक्लेचर मी या ठिकाणी राईट करतो बघा. पहिल्यांदा प्रिफिक्स काय येणार, डाय हा प्रिफिक्स येईल. देन पुढे कोणता ग्रुप आहे दोन्ही साईडला ऑक्सिजन ॲटमच्या, तर मिथाईल ग्रुप आहे. डाय इथाईल इथर, हे त्याचं काय राहील, कॉमन नेम. आता IUPAC सिस्टीममध्ये लॉंगेज चेन, इकडं सुद्धा 2 कार्बन ॲटम आहेत आणि इकडे सुद्धा 2 कार्बन ॲटम आहे. इथं मी डिफाईन करताना याला सपोज सबस्टिट्यूएंट कन्सिडर केलं तर पॅरेंट कोण राहील, 2 कार्बन ॲटमचा इथेन हा पॅरेंट राहील. इथेनचं त्या ठिकाणी काय होईल, इथॉक्झी. हा जो ग्रुप आहे तो अल्कॉक्झी ग्रुप कोणता आहे, तर इथॉक्झी आहे. इथेनचं काय होईल, इथॉक्झी होईल. म्हणजेच नोमेनक्लेचर त्याचं कसं येईल बघा, इथॉक्झी इथेन, हे त्याचं काय राहील, IUPAC नेम इथॉक्झी इथेन. लक्षात ठेवा, इथॉक्झी इथेन. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये बघा. आता याच्यामध्ये जर पहिली 2 एक्झाम्पल आपण ऑब्झर्व केली तर ही त्या ठिकाणी कशाचे आहेत, तर सिमेट्रिकल इथरचे आहेत. आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये पार्ट बघितले, क्लासिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये थोडासा पार्ट एक्सप्लेन करायचा राहिला होता इथरच्या क्लासिफिकेशनचा, तो आता मी एक्सप्लेन करतो आहे. सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर. सिम्पल इथरमध्ये त्या ठिकाणी काय राहतं, तर ऑक्सिजन ॲटमच्या दोन्ही साईडला कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी काय राहते, सिमिलर अल्काईल ग्रुपची कनेक्टिव्हिटी राहते.
आणि मिक्स्ड इथरमध्ये जर बघितलं तर मिक्स्ड इथरमध्ये ऑक्सिजन ॲटमच्या आयदर साईडला कनेक्टिव्हिटी जी आहे, दोन्ही साईडची कनेक्टिव्हिटी जी आहे ते दोन्ही साईडला डिफरंट अल्काइल ग्रुप्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं, मॉलिक्यूलमध्ये जर बघितलं, हा ऑक्सिजन ॲटम त्याच्या एका साईडला हा मिथाइल ग्रुप आहे आणि दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी इथाइल ग्रुप आहे. आता कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये याला नॉमेनक्लेचर डिफाईन करताना दोन डिफरंट अल्काइल ग्रुप आहे, इथं ट्राय प्रिफिक्स वापरायची काहीसुद्धा गरज नाही. आता इथं जर बघितलं हे दोन्ही डिफरंट अल्काइल ग्रुप असल्यामुळे एक जो आहे तो इथाइल ग्रुप आहे आणि दुसरा जो आहे तो मिथाइल ग्रुप. मग आपल्या नेहमीच्या रूलप्रमाणे अल्फाबेटिकली सुरुवातीला आपण त्या ठिकाणी काय करतो तर एक अल्काइल ग्रुप लिहितो. मग याच्यामध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल तर इथाइल ग्रुप त्या ठिकाणी फर्स्ट येतं. म्हणजे सुरुवातीला जो आहे तो कोणता ग्रुप लिहायचा तर इथाइल ग्रुप त्या ठिकाणी लिहावा लागेल. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे तर मिथाइल ग्रुप, इथाइल, मिथाइल, इथर हे त्याचं काय राहील कॉमन नेम. इथं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मिक्स्ड इथर असतील त्या मिक्स्ड इथरमध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे अल्फाबेटिकली पहिल्यांदा काय करायचं पहिला अल्काइल ग्रुप राईट करायचा जो अल्फाबेटिकली फर्स्ट येतोय तो आणि नंतर त्या ठिकाणी दुसरा राईट करायचा. ठीक आहे. आता IUPAC नेमिंगमध्ये काय करायचं आहे मगाशी मी सांगितलं होतं बघा, काय सांगितलेलं होतं तर सबस्टिट्युएंट जो आहे तो सबस्टिट्युएंट आपल्याला चूज करताना त्याच्यामध्ये कार्बन ॲटम त्या ठिकाणी काय असले पाहिजेत तर मिनिमम असले पाहिजेत. कमीत कमी कार्बन ॲटमचा त्या ठिकाणी सबस्टिट्युएंट जो आहे तो चूज करायचा आहे. आणि पॅरेंट जो आहे तो पॅरेंटमध्ये त्या ठिकाणी काय राहणार तुमची तर लॉंगेज चेन राहणार. इथं जर बघितलं तर या साईडला ऑक्सिजन ॲटमच्या 2 कार्बन ॲटम आहे, म्हणजे पॅरेंट आपला कोण राहील 2 कार्बन ॲटमचा हा इथेन जो आहे तो इथेन पॅरेंट राहील. आणि या साईडला जर बघितलं तर एकच कार्बन ॲटम आहे, म्हणजे हा जो आहे तो हा त्या ठिकाणी काय राहणार तुमचा सबस्टिट्युएंट राहणार. मग सबस्टिट्युएंट जर बघितलं ऑक्सिजन आणि CH3 म्हणजेच मिथेन आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मिथेनचं काय होईल तर मिथॉक्झी, म्हणजे नॉमेनक्लेचर याचं काय येईल बघा मिथॉक्झी, मिथॉक्झी इथेन, मिथॉक्झी इथेन हे त्याचं IUPAC नेम असेल. ठीक आहे. लक्षात आलं का बघा, छोटा जो आहे तो त्या ठिकाणी सबस्टिट्युएंट आणि मोठी जी चेन आहे ती त्या ठिकाणी काय राहते पॅरेंट राहते इथरच्या केसमध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट केसमध्ये बघा तिसरा चौथा मॉलिक्यूल, चौथ्या मॉलिक्यूलमध्ये सबस्टिट्युएंट लगेच कळतो आहे कोणता आहे सबस्टिट्युएंट तर हा सबस्टिट्युएंट असणार आहे. ठीक आहे. आणि पॅरेंट चेन जी आहे ती लॉंगेज चेन आपल्याला डिसाईड करायची आहे. तर पॅरेंट चेन करताना बरीच मुलं काय करतात या कार्बन ॲटमला फर्स्ट नंबर देतात आणि याला सेकंड, म्हणजे 2 कार्बन ॲटमचीच पॅरेंट चेन डिसाईड केली जाते. पण असं करायचं नाही. या केसमध्ये लॉंगेज चेन जर बघितलं तर याला मी कार्बन नंबर फर्स्ट असाईन करतो, याला कार्बन नंबर सेकंड आणि या कार्बन ॲटमला थर्ड नंबर देतो. ठीक आहे. आता लॉंगेज चेन जर बघितली तर 3 कार्बन ॲटमची लॉंगेज चेन या ठिकाणी तयार झाली. 2 कार्बन ॲटमची लॉंगेज चेन डिसाईड करायची नाही. अशा एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवायचं लॉंगेज चेनच आपल्याला डिसाईड करायचे. हा आपला सबस्टिट्युएंट आहे, हा काही फंक्शनल ग्रुप नाही. इथं आपण याला काय करतोय तर सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करतोय. फंक्शनल ग्रुप आहे इतर आहे त्याच्यामध्ये, पण याला आपण काय करतोय सबस्टिट्युएंट कन्सिडर करतोय. म्हणजे लॉंगेज चेन आपल्याला डिसाईड करावी लागेल. आता लॉंगेज चेन डिसाईड केल्यानंतर सेकंड पोझिशनला आपलं काय आहे तर सबस्टिट्युएंट आहे. देन नोमेनक्लेचर त्या ठिकाणी त्याचं डिफाईन करायचं आपलं. अगोदर IUPAC नेम डिक्टेट करतो. ठीक आहे. आता सेकंड पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप आहे, त्यामुळे पहिल्यांदा 2 देन मिथॉक्झी, 2 मिथॉक्झी पुढे काय येईल सांगा 2 मिथॉक्झी, 2 मिथॉक्झी प्रोपेन. पॅरेंट कोण आहे तर प्रोपेन आहे. सेकंड पोझिशनला मिथॉक्झी ग्रुप कशामध्ये आहे तर प्रोपेनच्या चेनमध्ये. ठीक आहे. आता IUPAC नेम झालेला आहे, याचा कॉमन नेम जे आहे तो कॉमन नेम आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर कॉमन नेममध्ये जर बघितलं तर एका साईडला त्या ठिकाणी कोणता ग्रुप आहे मिथाइल आणि दुसऱ्या साईडला ऑक्सिजन ॲटमचा कोणता ग्रुप आहे या पर्टिक्युलरली ग्रुपला आपण काय म्हणतो आयसोप्रोपाईल ग्रुप. ठीक आहे. मग नॉमेनक्लेचरमध्ये आता अल्फाबेटिकली जर बघितलं तर आयसोप्रोपाईलमधला आय जो आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. ट्राय हे प्रिफिक्सेस यूज केले जात नाही. म्हणजे आय जो आहे तो आय त्या ठिकाणी काय येईल तर पहिल्यांदा येईल. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा काय येणार तुमचा कोणता ग्रुप येईल आयसोप्रोपाईल हा फर्स्ट ग्रुप येईल आयसोप्रोपाईल. देन कोणता येणार तर मिथाईल ग्रुप आयसोप्रोपाईल मिथाईल आणि नंतर इथर. हे तर झालं काय कॉमन नेम. हे कॉमन नेम आणि हे IUPAC नेम. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा पुढचं तर फास्ट घेतो मी. सेकंड 5th एक्झाम्पलमध्ये एका साईडला इथाईल ग्रुप दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी प्रोपाईल ग्रुप आहे. कॉमन नेम त्याचं त्या ठिकाणी कसं येईल N. ठीक आहे.
हा तुमचा कोणता ग्रुप आहे? प्रोपाईल. अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येणार? पण इथाईल ग्रुप हा त्या ठिकाणी फर्स्ट येईल. म्हणजे सुरुवातीला अगोदर काय लावावं लागेल? इथाईल. देन एन प्रोपाईल. बरोबर का? एन प्रोपाईल. एन मी का लावलेला आहे बघा, सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. एन प्रोपाईल देन इथर. एन प्रोपाईल 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील तर अल्काईल ग्रुपला त्या ठिकाणी सुरुवातीला प्रिफिक्स काय लावायचा आहे? तर एन लावायचा. ठीक आहे. इथाईल, एन प्रोपाईल, इथर हे त्याचं कॉमन नेम झालं. आता IUPAC नेम यामध्ये लॉंगेज चेन किती कार्बन ॲटमचे आहे? 3 कार्बन ॲटमचे लॉंगेज चेन. म्हणजेच प्रोपेन हा पॅरेंट झाला. आणि सबस्टिट्यूएंट कोणता आहे? 2 कार्बन ॲटम म्हणलं की सबस्टिट्यूएंट कोण झाला? इथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट झाला. देन इथॉक्झी प्रोपेन. इथॉक्झी प्रोपेन किंवा 1 इथॉक्झी प्रोपेन असं जरी कन्सिडर केलं तरी चालतोय. फर्स्ट नंबरला त्या ठिकाणी काय आहे तुमचा? फर्स्ट नंबर कार्बन ॲटमला हा इथॉक्झी ग्रुप जो आहे, इथॉक्झी ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट आहे. 1 इथॉक्झी प्रोपेन. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी बघा, एका साईडला कोणता ग्रुप आहे? मिथाईल ग्रुप. आणि या साईडला बघितलं आपण लास्ट लेक्चरला, विसरायचं नाही. आता यामध्ये जर बघितलं तर हा ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता आहे? आयसोब्युटाईल ग्रुप आहे. लक्षात येत आहे का बघा? आयसोब्युटाईल. आणि या साईडला कोणता ग्रुप आहे? तर मिथाईल ग्रुप आहे. देन नोमेनक्लेचर आय जो आहे तो अल्फाबेटिकली कन्सिडर केला जातो. कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये नोमेनक्लेचर काय येईल? आयसोब्युटाईल मिथाईल इथर हे त्याचं कॉमन नेम राहील. बघा पुन्हा एकदा, या साईडला आयसोब्युटाईल ग्रुप आहे आणि या साईडला कोणता ग्रुप आहे? तर मिथाईल ग्रुप आहे. आयसोब्युटाईल मिथाईल इथर हे त्या ठिकाणी त्याचं कॉमन नेम त्या ठिकाणी राहणार आहे. आता देन नेक्स्ट पुढचं जो आहे त्याचं IUPAC नेम जे आहे ते IUPAC नेम आपल्याला त्या ठिकाणी डिसाईड करायचं आहे. लॉंगेज चेन किती कार्बन ॲटमची होईल बघा यामध्ये? याला मी नंबर फर्स्ट देतोय. सेकंड आणि थर्ड सबस्टिट्यूएंट आपला त्या ठिकाणी छोटा राहणार. कोणता आहे? मिथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? तर फर्स्ट कार्बन ॲटमलाच अटॅच आहे. देन नोमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. मग सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला काय राईट करायचं आहे? तर अल्कॉक्झी सबस्टिट्यूएंट अगोदर राईट करायचं आणि नंतर त्या ठिकाणी तुमचा अल्काईल सबस्टिट्यूएंट राईट करायचा आहे. कशामधला? तर पॅरेंटमधला. हा मेन सबस्टिट्यूएंट आहे तो अगोदर राईट करायचा. म्हणजे त्या ठिकाणी काय नोमेनक्लेचर? 1 मिथॉक्झी. देन पुढे सेकंड कार्बन ॲटमला हा मिथाईल ग्रुप आहे. काय त्या ठिकाणी पुढे डॅश 2 मिथाईल. देन पॅरेंट प्रोपेन. बघा लक्षात आलं का? 1 मिथॉक्झी 2 मिथाईल प्रोपेन हे त्या ठिकाणी त्याचं काय आहे? IUPAC नेम त्या मॉलिक्युलचं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, सबस्टिट्यूएंट लगेच आयडेंटिफाय होतं आहे. मिथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी अगोदर मी कॉमन नेम डिफाईन करतो. इकडं जर बघितलं तर कोणता ग्रुप आहे? टर्शरी ब्युटाईल ग्रुप आहे. लक्षात येते का? टर्शरी कार्बन ॲटम आहे. या टर्शरी कार्बन ॲटमला 3 काय असतात? तर अदर कार्बन ॲटम कनेक्ट असतात. टर्शरी ब्युटाईल ग्रुप का? तर त्या ठिकाणी त्याच्या ग्रुप ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी सगळे कार्बन ॲटम काय करतो? आपण काउंट करतो. ठीक आहे. टर्शरी ब्युटाईल मिथाईल इथर हे त्याचं नोमेनक्लेचर असेल. आता त्याच्यामध्ये जर बघितलं टर्शरीमधला टी जो आहे तो अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये कन्सिडर करत नाही आपण. मग त्यामध्ये पुढचा जो नेक्स्ट येणारा वर्ड कोणता आहे? तर ब्युटाईलमधला बी तो सुरुवातीलाच येतोय. म्हणजे अगोदर सुरुवातीला राईट काय करायचं आहे? टर्शरी TERT शॉर्ट फॉर्म डॅश देन ब्युटाईल. टर्शरी ब्युटाईल. देन दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता आहे? दुसरा त्या ठिकाणी अल्काईल ग्रुप कोणता आहे? मिथाईल. टर्शरी ब्युटाईल मिथाईल. पुढे काय येणार? इथर हे त्याचं काय राहील? कॉमन नेम. IUPAC नेम. सबस्टिट्यूएंट आपण मागाशीच डिसाईड केलेलं आहे. तर लॉंगेज चेन डिसाईड करायचे आहे. कार्बन नंबर फर्स्ट, कार्बन नंबर सेकंड आणि कार्बन नंबर थर्ड. किती कार्बन ॲटम आले लॉंगेज चेनमध्ये? 3. नोमेनक्लेचर इथॉक्झी सबस्टिट्यूएंट कोणत्या कार्बनला अटॅच आहे? सेकंड. देन 2 मिथॉक्झी. पुढे सेकंड कार्बन ॲटमलाच पुन्हा मिथाईल आहे. डॅश 2 मिथाईल. देन पुढे पॅरेंट. कोणता आहे पॅरेंट? तर प्रोपेन. मी इथं राईट करतो प्रोपेन. 2 मिथॉक्झी 2 मिथाईल प्रोपेन हे त्याचं IUPAC नेम राहील. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचं 8 नंबरचं एक्झाम्पल. याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिसतंय?
एका साईडला इथाईल ग्रुप आहे, पण दुसऱ्या साईडला जर बघितलं तर प्रोपाईल ग्रुप आहे आणि प्लस त्याच्यामध्ये एक क्लोरीन ॲटम जो आहे तो क्लोरीन ॲटम त्याला अटॅच आहे. आता या केसमध्ये जर बघितलं तर नोमेनक्लेचर डिफाईन करताना आपल्याला नोमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये सुद्धा आणि ॲज वेल ॲज IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये सुद्धा डिफाईन करायचं आहे. आता नंबरिंग करताना हा तुमचा पॅरेंट राहणार, मी याला नंबरिंग करतो फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम आणि थर्ड कार्बन ॲटम. इकडं जर बघितलं तर अल्काईल ग्रुप अगोदर कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा. 3-क्लोरोप्रोपाईड या साईडला आहे, बरोबर, फर्स्ट सेकंड आणि थर्ड कार्बन ॲटमला हा क्लोरीन ॲटम अटॅच आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याचा ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता राहील ऑक्सिजन ॲटमच्या ह्या साईडला 3-क्लोरोप्रोपाईड आणि इकडं तुमचा कोणता ग्रुप आहे इथाईल ग्रुप. देन नोमेनक्लेचर त्याचं कसं येईल बघा. पहिल्यांदा अगोदर त्या ठिकाणी काय येणार 3 अल्फाबेटिकली C पहिल्यांदा येतोय, ठीक आहे, 3-क्लोरोप्रोपाईड. इथला P कन्सिडर करायचं नाही, सबस्टिट्यूएंट जो आहे त्यामधला Cच कन्सिडर करायचं. कॉमन नेमिंगमध्ये आपण पहिला जो लेटर जे आहे ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये कन्सिडर करतो. 3-क्लोरोप्रोपाईल, देन इथाईल, इथर, इट इज अ काय राहील कॉमन नेम. IUPAC सिस्टीममध्ये सबस्टिट्यूएंट लगेच लक्षात येतो आहे. सबस्टिट्यूएंट कोणता आहे तर हा सबस्टिट्यूएंट आहे. सबस्टिट्यूएंट अगोदर कोणता राईट करतो आपण तर हॅलो सबस्टिट्यूएंट सुरुवातीला अगोदर आपण त्या ठिकाणी राईट करतो. हॅलो सबस्टिट्यूएंट कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे थर्ड कार्बन ॲटमला, म्हणजेच 3-क्लोरो, देन डॅश 1-इथॉक्झी, 1-इथॉक्झी, देन पॅरेंट कोण आहे प्रोपेन. बघा लक्षात येते का 3-क्लोरो 1-इथॉक्झी प्रोपेन. थर्ड कार्बन ॲटमला क्लोरीन आहे. अगोदर सुरुवातीला आपण हॅलो सबस्टिट्यूएंट लिहितो, नेहमी लक्षात ठेवा. नंतर त्या ठिकाणी अल्कॉक्झी किंवा अल्काईल ग्रुप असतील ते आपण राईट करतो. 3-क्लोरो 1-इथॉक्झी प्रोपेन. नेक्स्ट एक्झाम्पल. आता यामध्ये जर बघितलं तर सायक्लिक सिस्टीम आहे. तर सायक्लिक सिस्टीममध्ये आपल्याला नोमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. सायक्लिक सिस्टीममध्ये काय दिसतंय तर इकडला त्या ठिकाणी तुमचा हा फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे, आणि या साईडला त्या ठिकाणी इथाईल ग्रुप कनेक्ट आहे. आता कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये याला काही नोमेनक्लेचर डिफाईन करता येणार नाही, पण IUPAC सिस्टीमप्रमाणे नोमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे याला आपण नोमेनक्लेचर डिफाईन करू शकतो. आता यामध्ये जर बघितलं तर अगोदर सुरुवातीला काय करायचं आहे इथॉक्झी सबस्टिट्यूएंट राईट करायचं आणि इथॉक्झी ग्रुपला त्या ठिकाणी प्रायोरिटी काय जाणार तुमची या ठिकाणी फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी फर्स्ट जाणार, सेकंड आणि थर्ड, देन राईट करायचं. सिम्पल राईट नोमेनक्लेचर करायचं आहे इथॉक्झी किंवा 1-इथॉक्झी म्हणलं तरी चालते. 1-इथॉक्झी, देन डॅश 3-मिथाईल, पुढे द पॅरेंट कोण आहे बघा 6 कार्बन ॲटमची सायक्लिक सिस्टीम आहे, म्हणजेच काय येणार सायक्लोहेक्झेन. लक्षात आलं 1-इथॉक्झी 3-मिथाईल सायक्लोहेक्झेन. इट इज अ IUPAC नेम राहील. देन नेक्स्ट बघा पुढची सिस्टीम. आता या पुढच्या सिस्टीममध्ये जर बघितलं तर हे आपण बघितलेलं आहे, 11वीमध्ये बघितलं आहे, त्याचबरोबर 12वीमध्ये सुद्धा इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी नोमेनक्लेचर बघितलं होतं. याचं महत्त्वाची सिस्टीम आहे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हे जे स्ट्रक्चर जे आहे या स्ट्रक्चरला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं अगोदर सिम्पल बघूया. या साईडला कोणता ग्रुप आहे मिथाईल ग्रुप आणि या साईडला कोणता ग्रुप आहे तर फिनाईल ग्रुप. कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी त्याचं कॉमन नेम काय येईल सांगा. पहिल्यांदा अगोदर कोण येईल तर मिथाईल ग्रुप येईल, नंतर कोणता येणार फिनाईल येणार, मिथाईल, फिनाईल आणि इथर, आणि दुसरा महत्त्वाचं नाव कॉमन नेम आणि IUPAC नेम त्याचं सेमच राहतं, काय म्हणतो आपण त्याला ॲनिसोल. लक्षात आलं का बघा ॲनिसोल आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे. ॲनिसोलच्या वरती क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले जातात, ठीक आहे. मिथाईल, फिनाईल, इथर किंवा ॲनिसोल हे त्याचं काय राहील IUPAC ॲज वेल ॲज त्याचं कॉमन नेम हे सेम राहतं ॲनिसोल, ठीक आहे. मिथाईल, फिनाईल, इथर हे फक्त कॉमन नेमिंग सिस्टीममध्येच वापरलं जातं. आता त्याचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर IUPAC नेम जे रूलप्रमाणे डिफाईन करायचं आहे. सबस्टिट्यूएंट आपल्याला माहिती आहे कोणता आहे तर मिथॉक्झी हा सबस्टिट्यूएंट आहे, पण कशाला कनेक्ट आहे तो तर बेन्झिन रिंगला, म्हणजेच नोमेनक्लेचर काय आहे त्याचं मिथॉक्झी बेन्झिन,
मिथॉक्झी बेन्झिन हे त्याचं काय आहे तर IUPAC नेम मिथॉक्झी बेन्झिन. नेक्स्ट बघा पुढचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम आहे. त्या ऑक्सिजन ॲटमला दोन्ही साईडला त्या ठिकाणी फिनिल रिंग कनेक्ट आहेत. मग डायफिनिल इथर डायफिनाइल इथर हे त्याचं काय राहील कॉमन नेम. ठीक आहे. आणि IUPAC सिस्टीममध्ये एक जे आहे एक त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट राहणार आणि एक जे आहे तो एक त्या ठिकाणी काय राहणार तर पॅरेंट राहणार. मग त्या ठिकाणी हा जो ग्रुप जो आहे फिनिलचा त्या ठिकाणी काय होईल फिनॉक्झी होईल. बरोबर. फिनॉक्झी बेन्झिन हे त्याचं IUPAC नेम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचं एक्झाम्पल 12 नंबरचं. इथर दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आता अशा केसमध्ये त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्याला नॉमेनक्लेचर डिक्टेट करता येणार नाही, पण IUPACमध्ये त्या ठिकाणी डिक्टेट करता येईल. नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी नॉमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे पॅरेंट कोण राहील बघा फर्स्ट आणि सेकंड कार्बन ॲटम हा पॅरेंट झाला. इथेन हा पॅरेंट राहील. हा एक सबस्टिट्यूएंट या साईडला आणि हा दुसरा सबस्टिट्यूएंट या साईडला आहे. देन नॉमेनक्लेचर बघा 1 2 1,2 देन किती वेळा आहे तो 2 वेळा. म्हणजेच काय येणार 1 2 डाय कुठला आहे ग्रुप तर मिथॉक्झी डायमिथॉक्झी आणि पॅरेंट कोण आहे तर इथेन डायमिथॉक्झी इथेन. ठीक आहे. 1 2 डायमिथॉक्झी इथेन. नेक्स्ट शेवटचं एक्झाम्पल. आता या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे. इथरच फंक्शनल ग्रुप आहे या केसमध्ये, पण नंबरिंग करताना इथं जरा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. रूलप्रमाणे जायचं. रूल्स काय सांगतो ज्या ठिकाणी तुमचे जास्त सबस्टिट्यूएंट अटॅच असतात त्याला आपण त्या ठिकाणी नंबरिंगमध्ये प्रायोरिटी काय आली पाहिजे तर कमीत कमी प्रायोरिटी आली पाहिजे. ज्या ठिकाणी जास्त सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत त्या सबस्टिट्यूएंटच्या पोझिशनला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे. त्या साईडने काय करतो आपण चेन जे ती चेन सिलेक्ट करतो. मग इथे जर बघितलं सबस्टिट्यूएंट किती आहेत या कार्बन ॲटमला अटॅच तर 2 आहे. मग याला नंबर किती करावा लागेल फर्स्ट नंबर द्यावा लागेल आणि याला सेकंड नंबर द्यावा लागेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर जे तो नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं. हा मिथॉक्झी आहे आणि हे मिथाईल आहे. मग सुरुवातीला अगोदर त्या ठिकाणी काय लावावं लागेल मिथॉक्झी टू मिथॉक्झी देन 1 1 डायमिथाईल. आता राहिलं काय तर तुमचं पॅरेंट. यामध्ये पॅरेंट जो आहे तो पॅरेंट कोण राहील 4 कार्बन ॲटम सायक्लिक सिस्टीममध्ये म्हणजेच सायक्लोब्युटेन 2 मिथॉक्झी 1 1 डायमिथाईल सायक्लोब्युटेन. ठीक आहे. किंवा इथे मी राईट करतो सायक्लोब्युटेन. या ठिकाणी आपण हे इथर जे आहे त्या इथरच्या मॉलिक्युल्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते